आदरणीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं बोलत असलो तर तिथे क्रिकेट जे खेळत आहेत त्यांचा जो लक्ष माझ्याकडे येणार. म्हणून मी बोलतोय की ज्या प्रकारे आज आपण हा कार्यक्रम करतो आहोत, हे तरुण मंडळी इथे समोर आहे. ह्या तरुण मंडळीने एक विचार केला पाहिजे की आपण कोणत्या हिशोबाने कोण आपला कार्यक्रम घेतो, कोणता पक्ष आपल्याबरोबर असतो आणि आपल्याला कोणत्या पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. जिथे पैसे मिळाले तिथे जायचं आणि जिथे पैसे मिळाले त्यांच्याबरोबर काम करायचं आणि वेळेवर फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे यायचं. हे सगळी कामं जी आहेत ह्या तरुण मंडळीने बंद करावी आणि एकत्रित यावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागे उभे राहावं. अंधेरी विधानसभेमधून आज आपल्याकडे एकही नगरसेवक नाही आहे. 64 नगरसेवक, 64 वार्ड आपण पकडला, त्यामध्ये अर्धा भाग फक्त नगरसेवकाचा आहे. त्याला सोडलं तर महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नाही आहे. आपला नगरसेवक निवडून येण्यासाठी संजय महाराजी कदम आणि सुनील खाबिया, आमच्या अनिता बागवेताई, विना टॉकताई आणि आमच्या सगळ्या शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख अहोरात्र मेहनत करतायत. आणि मला फक्त एवढंच सांगायचं सगळ्यांना, आता आपण हे क्रिकेट टुर्नामेंट तो आयोजित करतोच आहोत. आपल्याला आपल्या गटप्रमुखांच्या वतीने, आपल्या उपशाखा प्रमुखांच्या वतीने एकेकाच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तुमचा जो भाग आहे अंधेरी विधानसभेचा तो उच्च ग्रह भाग आहे. त्यामध्ये जे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहेत ते त्या आमदाराकडे जात आहेत, कारण त्यांचे काम त्यांच्याकडून होतात. पण आपण जर त्यांच्याकडे गेलो आणि कॉन्टॅक्ट केला, ज्या प्रकारे मी आता वर्सोवा विधानसभेमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करतोय, जेणेकरून वर्सोवा विधानसभेमधून जे 6 आपले नगरसेवक आहेत ते 6चे 6 नगरसेवक निवडून आले पाहिजे. त्याच प्रकारे संजय महाराजी कदम, सुनील खाबिया आणि ताई बागवे, विना टॉक आपण जी मेहनत करतो आहोत ह्या मेहनतीचा चीज झाला पाहिजे. आणि अंधेरी विधानसभेमधून सुद्धा 4 ते 5 आपले नगरसेवक हे निवडून आले पाहिजे. असे कार्यक्रम करता, असे कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांच्या घरोघरी पोचा आणि आपला उमेदवार निवडून आणा. एवढंच बोलतो. मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला. मला जो शाल श्रीफळ नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली त्याबद्दल मी संजय महाराजी कदम आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक यांचा मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, बोला शिवसेना. तर थँक्यू सो मच. मी आभार व्यक्त करतो साहेबांचं, खूप चांगलं मनोगत. नरेश मेस्त्री आपला संघ घेऊन यायचा आहे. नरेश मेस्त्री, मी सुनील खाबिया साहेब यांना विनंती करतो की त्यांना, प्रसाद आरे साहेब त्यांना प्रॅक्टिससाठी त्यांना आपल्याला बॉल द्यायचे आहेत. प्रॅक्टिससाठी या संघाने आपल्या कार्यसम्राट चषकमध्ये सहभाग होते. शिवगर्जना संघ आहे हा. नरेश शिवगर्जना, चला फोटो घ्यायचा आहे लगेच. हां, स्वस्तिक 11 कुठे आलाय? स्वस्तिक 11 कॉमेंट्री चालू ठेवायची आहे. प्रशांत सर तुमचं चालू ठेवा, मी माझं पण चालू ठेवतोय, दोन्ही एकत्र जाऊया. तर यस, आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा जरूर आम्ही अपडेट करतोय, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गणेश, स्कोर जाऊन थांबलाय 16च्या घरामध्ये. दीपक बदलानी सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वस्तिक 11चे संघ आहेत त्यांनी समोर यायचं आहे. विनाताई कुठे असतील त्यांनी स्वस्तिक 11 समोर यायचं आहे. स्वस्तिक 11 इकडे स्टेजच्या समोर यायचं आहे. चला, स्वस्तिक 11 कुठे आहे? समोर यायचे तिकडे. यावेळेस मात्र चॉप केले चेंडूला, पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय, 1 रन जरूर मिळतो. याचबरोबर आपण पाहतोय षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात मित्रांनो तब्बल 17 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगली फ्लाइंग स्टार्ट इथे मात्र करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. इम्पॉर्टंट मॅच सेमीफायनलचा मुकाबला. SJ11 कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. SJ11 संजय जाधव 11 इथून जो जिंकेल त्याच्या नावावरती एक पारितोषिक हमखास लागणार आहे. 50,000 तर नक्की घरी घेऊन जाणार आहेत. सर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस घ्यायचे करून शिवप्रभात आणि जिया स्पोर्ट्सचं. यस माया शिंदे व्यासपीठाकडे दोन्ही संघांचे करणाऱ्यांना
इनिंग ब्रेक तयार मध्ये ठेवायचं. पुढच्या सेमीचा टॉस घेणार आहे, तर प्लीज मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन्स आपण उभं राहायचंय. HMPS आणि त्याचबरोबर जिया स्पोर्ट्स क्लब दोन्ही कॅप्टन्स. जिया स्पोर्ट्स विकी, HMPS राकेश कॅप्टन पाठवा. निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 17 धावा फलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ अद्याप देखील बाकी आहे येणं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे जिया स्पोर्ट्स आणि HMPS. शुभप्रभात. तर निर्णायक सामना राईट ओव्हर द विकेट गोलंदाज ओमप्रकाश. यावेळेस हलकासा ओव्हर पिच चेंडू लांब 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 भरपूर लांब भरपूर लांब. महेश रानवडे आणि विकी गोवेकर दोघांनी इकडे यायचंय. काय देखना स्ट्रोक आहे. काय 6 धावांचा आकाशाला गवसणी घालणारा षटकार भरपूर लांब जातोय. 6 धावांची मोहर जे पाहिजे ते मैदानाच्या आतमध्ये घडले. डावकर हाताचा फलंदाज अर्थातच विनायक तुटून पडलाय. क्रिस गेलच्या पद्धतीसारखा फटकेबाजी करतोय. यावेळेस मात्र फसवा चेंडू, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. इथे चुकीचा निर्णय. इथे मात्र चुकलंय. कम्युनिकेशनचा अभाव. फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या माध्यमातून बाद होतोय. मोठी सफलता प्राप्त झाली आहे मित्रांनो. खूप मोठी सफलता आहे. खूप मोठी विकेट इथं मात्र प्राप्त केली गेली आहे. हां सर 3 ओव्हरचा सामना आहे ना. येस. चला सामन्याला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. फलंदाज जरूर बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आलेले आहेत. सुदर्शन. यस चेक 2 मिनिटं. प्रशांत निश्चितच सामन्याच्या समालोचनाकडे आपण लक्ष देणार आहोत, परंतु तत्पूर्वी सर्वच खेळाडूंना सूचना असेल, आपण पहिल्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाच्या दोन्ही दिवसांमध्ये जेवढे सामने खेळवलेत प्रत्येक सामन्याच्या सामनावरचा देखील पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे ज्याप्रमाणे डिक्लेअर केलं जाईल त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडू यायचं आहे, आपला सामनावरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जर तो खेळाडू नसेल तर त्या संघाचा तो सामनावीराचा पुरस्कार आपण देणार नाही आहोत, रद्द असेल होईल, याची नोंद घ्या. या आपण काल सांगितलं होतं. यस ओव्हर टू प्रशांत. तर जरूर आपण प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत आणि नाव एकदाच अनाउन्समेंट केलं जाईल हे देखील लक्षात राहू द्यात, कारण की भरपूर मोठी यादी आहे आमच्याकडे आणि त्यामुळे प्लीज तुमचं नाव अनाउन्स केलं की लगेच तुम्ही व्यासपीठाच्या दिशेने या. रँडमला आम्ही सर्वांना मात्र सन्मानित करू. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो सुदर्शन आलेत आणि पहिलाच फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळला गेला. 2 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत मित्रांनो आणि या 2 धावेने मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन थांबतंय 25च्या घरामध्ये. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा. चंब बांधला होता मनामध्ये, या स्पर्धेला एक वेगळ्या स्तरावरती घेऊन जायचं आहे आणि तो चंब मात्र यशस्वी झाला याच्या शंकाच नाहीये. संजय साहेबांच्या या कार्याबद्दल मी तर एवढंच म्हणेन मित्रांनो, पाने निकले हो जो मंजिल वो मकाम भी मिल जाएगा. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जज करतोय, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण काय एफर्ट्स दर्शवलेत. कॅच कंप्लीट, विकेट हासिल. हो मित्रांनो, चर्चा चाललेली या स्पर्धेला घेऊन, कौतुक चाललेलं संजय साहेबांच्या कार्याला घेऊन आणि हेच कौतुकाचा वर्षाव करत असताना साहेबांसाठी मी तर 2च शब्द म्हणेन. पाने निकले हो जो मंजिल वो मकाम भी मिल जाएगा. पाने निकले हो जो मंजिल वो मकाम भी मिल जाएगा. तुम पहल तो करो संजय जी कदम साफ, कारवा खुद ब खुद तुम्हारे साथ जुड़ जाएगा. आणि आज मात्र आपण पाहतोय की एवढा मोठा कारवा साहेबांबरोबर जुडला गेलाय. विविध क्षेत्रातील मंडळी तर व्यासपीठावरती तर आहेच, परंतु सर्व पक्ष ते त्यांचे मित्र पक्षातील मंडळी हे देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे आहेत आणि असंख्य सारा जनसमुदाय जो आज मात्र ओलांडून वाहतोय इथे मात्र आलेला आहे, तो देखील साहेबांच्या पाठीशी आहे याच्या शंकाच नाहीये.
तर निश्चित स्वरूपाने एक देखना कॅच इथं मात्र कंप्लीट केला गेलाय. एक मोठी कॅच इथं मात्र कंप्लीट केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती फलंदाज विनायक बाद झाल्यानंतर अक्षरशः कुठेतरी नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. विनायकचं बाद होणं रनआउटच्या माध्यमातून खूप मोठी खंतीची गोष्ट आहे आणि जसं विनायक बाद झाला आणि त्याच्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय जणू काय ब्रेक लागलाय की काय. रविवारी ज्या प्रकारे मेगा ब्लॉक लागतो आणि लोकलचा जो वेग आहे तो मंदावतो ना, त्याच प्रकारचा मेगा ब्लॉक कुठेतरी स्कोर कार्डवरती या गोलंदाजांना लावलाय की काय. राईट ओव्हर द विकेट. ओरपी चेंडू होता, फिरवायचा होता ऑन साइडला, संपर्कामध्ये येत नाहीये. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू. ओम प्रकाशच्या येण्याने या मॅच मध्ये एक वेगळा मोमेंटम मिळालाय. ओम प्रकाशच्या येण्याने यावेळेस मात्र आपण पाहतो की गोलंदाजी करणारी टीम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करते. ओम प्रकाशच्या येण्यामुळे आता मात्र आपण पाहतोय हवेची दिशा बदलली आहे. वारे विरुद्ध दिशेने वाहू लागलेत की काय मित्रांनो. पहिलं सत्र आहे. ये तो आगाज है दोस्तों, अंजाम आना अभी भी बाकी है. यावेळेस मात्र जागा बनवून फाईनला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र निर्धाव चेंडू येतोय. षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय स्कोर जाऊन थांबलाय 25च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र विनायक सारखा फलंदाज बाद करत सांघिक कोट्यामध्ये त्याने ऍड केला आणि अवघ्या 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर फक्त 2. चला टीम मीटिंग कॉल करू नका, घाई करा. विनंती आहे दोन्ही संघ, बोथ टीम्स, हममध्ये रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांनाच की घाई करा, आपल्याकडे वेळ नाहीये. यानंतर आपल्याला सेमीफायनलचा अजून एक सामना, फायनलचा सामना खेळवायचा आहे, याची नोंद घ्या. 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. 25 धावा फलकावरती आल्या आहेत. 12.50च्या सरासरीने फलकावरती धावा येत आहेत आणि ही सरासरी जर का यापुढे गाठली गेली तर मात्र स्कोर कार्ड जवळपास 36 ते 37च्या घरामध्ये जाऊ शकतं आणि या धावसंख्येला तुम्ही एक मापक धावसंख्या म्हणून या मैदानावरती पाहू शकता. आतापर्यंत काय झालं मित्रांनो, 30-35 धावा देखील इथे डिफेन्सिव्ह होती, परंतु आता इथून पुढे दोन्ही संघ जे खेळणारे आहेत ते प्रबळ ताकदीचे आहेत, कारण की सेमीफायनलचा सामना चालू होणार आहे. सेमीफायनल नंबर 1 चालू आहे, माफ करा, सेमीफायनल नंबर 1 चालू आहे. 26 रन नाही 25. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज पराग आहेत. काल मात्र या परागने अक्षरशः वेड लावलं होतं. चला घाई करा, आम्ही वारंवार आपणास नम्रतेची विनंती करतोय, लक्षात घ्या. पारितोषिक वितरण समारंभ आपला बराचसा मोठा आहे, त्याला देखील आपलं सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे चालू सामन्यातील दोन्ही संघ थोडीशी घाई करा, थोडंसं स्पीड अप करायचं आहे. कमालीची उसळी इथं मात्र दिली गेली आहे आणि पंचांनी देखील सूचना दिली आहे की 1 बाउन्सची तुला ताकीद असेल मित्रा, यापुढे जर का अशा प्रकारची उसळी दिली तर मात्र तुला दंडित केलं जाईल. बघा, रोहनचं अनुपस्थित राहणं या संघामध्ये कितपत चटका देऊन जात आहे हा सर्वाधिक मोठा पडलेला प्रश्न. काल या संघामधून खेळत असताना जू स्पोर्ट्स क्लबसाठी मात्र रोहननी काय कमालीचा खेळ दाखवला होता, परंतु तोच रोहन आज मात्र इथे अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी, माफ करा, अंबोली बॉईज मध्ये हेलिकॉप्टर फिरवलाय जरूर. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. स्कोर 29. हॅलो, स्वस्तिक 11 कुठे असेल त्यांनी यायचं लगेच. स्वस्तिक 11. प्रथमेश पाटील, आपल्याला विनंती आहे की आपला संघ आला असेल तर समोर यायचे, सर्व प्लेयर्सना घेऊन यायचं इकडे. आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. SJ11 कुठे असतील त्यांनी. या संपूर्ण स्पर्धेतला राकेशच्या नंतर सर्वाधिक नेकना फटका जर कुणी लगावला असेल तर तो म्हणजे आहे पराग. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरती इनसाइड आउटचा क्लास रॉयल टच दिलाय चेंडूला. चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. हो, यस, षटकार आलाय. काय फटका, काय टायमिंग, काय नजाकत. फक्त आणि फक्त पाहतच राहावं आणि प्रेमामध्ये पडावं एवढा सुंदर फटका इथे मात्र सजवलाय पराग यांनी.
ICL 11 कुठे असतील त्यांनी आपल्या कर्णधाराने आपले सर्व प्लेयर्स घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचे आहे. सेंट जोसेफ, शीतलादेवी बॉईज, DA नगर बॉईज. उंची लहान परंतु कीर्तिमान असा पराग मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. काय धमाका दिलाय, काय फटका सजवलाय. आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग फक्त आणि फक्त पाहतोय आणि शिवाजीनगर प्रेमामध्ये स्पोर्ट्स पडतोय. क्लब, झू मेवरिक्स, चेतना 11 आलेले आहे. ऑन साइडला इथे घडतंय काय चूक झालीये. परंतु 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. बघा पराग किती वेगवान आहे. 3 धावा येत आहेत. फलंदाज बाद आहेत. 3 धावा येत आहेत. 5व्या बॉल वरती 3 धावा आल्यात. 4थी धाव घेत असताना गणेश- फलंदाज बाद. ICL या समोर यायचं आहे. मी संजीवनीताई घोसलकर यांना विनंती करतो की त्यांनी ICL आपले 11 प्लेयर्स आलेत का? ठीक आहे, बोलवाय ना, लगेच बोलवायचं आहे. सन्मान करायचा आहे तुमचा. स्ट्राईक वरती पराग आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज बाद झाले. 4थी धाव घेत असताना बाद झाले. 3 धावा आल्यात या चेंडूवरती. टोटल स्कोर जरूर गणेश आमच्यापर्यंत पोहोचवतील. 38 धावा. शेवटचा बॉल असणार आहे. काय करणार पराग? एक षटकार लगावलाय, अजून एक येणार का? एक षटकार एक चौकार लगावत 10 धावा त्यांनी मात्र जोडल्यात मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत टोटल 13 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. परंतु शेवटचा बॉल अद्याप देखील शेष आहे. मोठा फटका अपेक्षा असेल तो सजवला जाणार का? एंड गोड केला जाणार का या षटकाचा, या सत्राचा? स्ट्राईक वरती असतील पराग. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज दीपेन यांना. उंच पुरा खेळाडू, वेगवान गोलंदाज, उसळी खूप चांगली देत आहेत. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक अगदी क्लोज आहेत. शेवटचा बॉल यॉर्क केला होता, खोदून जरूर काढलाय मिड ऑफच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. फेकी खूप चांगली आहे. गरंगळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावचितच्या माध्यमातून बाद. 1च रन मिळेल आणि याचबरोबर सत्राचा झालाय खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती आले ते 39 धावा आणि जिया आव्हान स्पोर्ट्स असेल 40. आणि शिवप्रभात HMPS या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. बॉल अरुण खान साहेब आमदार यांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायचे आहे सेकंड सेमीफायनलचा. या लगेच सन्माननीय- यायचं आहे महेश रानवडे आणि विकी गोवेकर. यावर्षी आपण शाखा क्रमांक 64ला संधी दिली होती. त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेऊन सेमीफायनलमध्ये राऊंड घेतला आहे. आणि त्यानंतरला शिवप्रभात बॉईज सनद साहेब यांचा संघ आहे. सनद साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा नाणेफेकसाठी उपस्थित राहायचं आहे. निश्चितच सन्माननीय अरुण खान साहेब ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. स्थानिक आमदार आहेत वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे. निश्चितच आपण पाहतो कार्यसम्राट चषक, कार्यसम्राट चषक शिवप्रभात सांगायचं आहे. फील्ड फील्ड फर्स्ट. थँक्यू. शिवप्रभात. शुभेच्छा शिवप्रभात असतील. क्षेत्ररक्षण स्कोरर आपल्यापर्यंत शिवप्रभात. इन्फॉर्मेशन. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवप्रभात HSMP संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा इथे स्वीकार केलाय. हारून खान साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत मित्रांनो. याच गेल्याच महिन्यात याच मैदानामध्ये ANPL आदर्श नगर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा झाली होती. हारून खान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रीडा सोहळा झाला. त्यानंतर आजचा अजून एक मोठा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती खऱ्या अर्थाने प्रेम आणि हारून खान साहेब स्वतः हाडा मसाचे तर झालं टेनिस साहेब. बॉल क्रिकेटर आहेत. प्रशांत सर लगेच सामना सुरू करायचा आहे. लगेच घाई Yes. करायची आहे. हो येस आपण करूयात. चला आंबोली बॉईज आता ओपनिंग पेअर लवकर पाठवा. आणि झू स्पोर्ट्स सत्यम चला टीम हडल टीम मीटिंग आतमध्ये लवकर चला चला प्लीज. काय करायची. आणि दोन्ही टीम्स प्रशांत सर टार्गेट. टार्गेट टार्गेट 40 आहे. 40 3 ओव्हरमध्ये 40. 12th मॅन ओमप्रकाश या. आम्हाला माहिती आहे तुम्हीच येणार आहे 12वा प्लेअर. आम्हाला माहिती आहे. या तुम्ही लवकर या. लवकर ओमप्रकाश. ओव्हर टाकतायत प्रशांत- आउट मध्ये येतात आणि 12वा प्लेअरची भूमिका देखील दर्शवतात. प्रशांत 2 मिनिटं घेऊन आपल्यासोबत मुख्यमंचावरती आपण हारून खान साहेबांना पाहतोय. आणि हारून खान साहेब स्वतः टेनिस बॉल क्रिकेटर आहेत ज्यांनी हा प्रवास स्वतः पाहिलाय आणि अनेक टेनिस बॉल क्रिकेटरांसोबत त्यांनी या खेळाचा आनंद घेतला आणि त्यांनी स्वतःचा संघ देखील स्थापित केलेला आहे. त्याबद्दल देखील आपल्याला बरीचशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. परंतु सध्याच्या स्थितीला आपल्याकडे सामना पुढे घेऊन जायचा आहे. मी संजीवनी ताईंना विनंती करतो की त्यांनी ICL संघाला सन्मान करायचा आहे. क्रिकेटचे चेंडू देण्यात येत आहे त्यांना प्रॅक्टिससाठी.
विकी गोवेकर आणि महेश रानवडे यांना विनंती आहे की संपर्क करायचे माझ्याकडे, लवकर यायचे लगेच. कोहली बॉईज मॅच सुरू होण्याआधी एक सूचना आहे. महेश रानवडे कुठे आहे? तुमचे शिवप्रभात बॅट्समन boys चे. बॅटिंग करतात, काय सूचना द्यायच्यात बाउंड्री लाईनच्या बाहेरून द्या. कुणी आज जाऊन देणार नाही. ही सूचना आम्हाला माझ्या दादांनी दिली आणि ती तुमच्यापर्यंत डिलिव्हर केली. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. चला लवकर लवकर लवकर. अजून एक सेमी फायनल आहे, त्याच्यानंतर फायनल. भरपूर मोठे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि प्लीज त्यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, थोडासा स्पीडअप करा. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाला हवी हवी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येक खेळाडूच्या स्वप्नातली स्पर्धा, प्रत्येक खेळाडूचा हा अभिमान, प्रत्येक खेळाडूचा सन्मान जो मात्र साकारला जातोय कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून. आदरणीय आपल्या सर्वांचेच लाडके युवा नेतृत्व, डॅशिंग युवा नेतृत्व जे मात्र सदैव तत्पर आहेत जनसेवेसाठी आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली कार्यसम्राट चषक 2025ची खमंग मेजवानी पर्वणी जी मात्र आपण सर्वजण आनंदाने ते साजरी करतोय. संपूर्ण अंधेरी पश्चिम मध्ये या स्पर्धेचा गाजावाजा झालाय. आलेला प्रत्येक तरुण वर्ग, आलेला प्रत्येक खेळाडू वर्ग इथं मात्र या स्पर्धेची तारीफ केल्याशिवाय शांत राहत नाहीये. मॅच चालू करायची, टाइमर लावला गेलाय. यस, फटाके फोडू नका बघा, धूर होतोय आतमध्ये, खेळाडूंना खेळण्यासाठी त्रास होईल. आपण फोडूयात फटाके, पण प्लीज थोडासा वेळ या. रुया पार्क कुठे आले असेल त्यांनी यायचे. डब्ल्यू बॉईज, छाछू 11, साई 11, श्री गणेश क्रीडा मंडळ, TA11 कुठे आले असेल. सुमेध 11, युनिस 11 या संघाच्या कर्णधारांनी आपल्या समद 11 माफ करा कुठे आले असेल त्यांनी आपले प्लेयर्सना घेऊन इकडे यायचं आहे, तुमचा सन्मान करायचा आहे. मित्रांनो, आपण काल देखील सूचना दिली होती, सबक सन्मान स्वीकारण्यासाठी तुमचा संपूर्ण संघ इथे उपस्थित असणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतरच तुमचा पुढच्या वर्षीचा या स्पर्धेतील जो प्रवेश असणार आहे तो निश्चित केला जाईल. लपेटलाय चेंडू, चांगला होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने तटवून काढलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र कॉन्फिडेंटली 2 धावा घेत आहेत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय दीप यांना आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय हाशमी यांना आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की जादुई गोलंदाज अर्थातच सत्यम चौधरी. फिरकीचा खऱ्या अर्थाने हा येणाऱ्या भविष्यातील जादूगार आहे मुंबई नगरीचा, ज्याने मुंबई नगरीचा अंडर-19 क्रिकेट देखील गाजवलं. आपण MPL सारख्या स्पर्धेत देखील सत्यम चौधरीला पटलावरती येताना पाहिलंय. हो, क्या बात है, लाजवाब स्ट्रोक, गेंद चली सीधा तारा, रम पम 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 पम. निश्चित तौर से आप देख सकते हो दोस्तों, गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और गेंद चली सीधा आउट ऑफ द पार्क. मिलेंगे 6 रन. काय फटका सजवलाय, काय बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र धीम्या गतीने फलंदाजापासून थोडंसं दूर ठेवलं गेलंय. ऑफ स्टिकच्या बाहेरचा मारा, इथे मात्र निर्धाव चेंडू येते. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच आमचे कठोर आहेत त्यांच्या नियमांना घेऊन. जेवढे शांत स्वभावाचे आहेत तेवढेच आक्रमक त्यांच्या नियमांना घेऊन आहेत. स्पर्धा यशस्वी तेव्हाच होतात जेव्हा मोठे आयोजक त्याला लाभतात. स्पर्धा तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्याला चांगले खेळाडू लाभतात. परंतु हे सर्व काय पार पाडत असताना ज्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी होतात, खऱ्या अर्थाने त्यांचं काम जे योग्य पद्धतीने बजावतात अर्थात ते असतात पंच. आणि या संपूर्ण स्पर्धामध्ये आपण पाहतो की आणि पटेल सरांचं पॅनल, त्यांचा चिरंजीव, त्याचबरोबर आपण पाहतोय की उमेश सर, रुया पार्क, महाडा 11, डब्ल्यू बॉईज. कमालीचं टायमिंग, अपेक्षा देखील वर्तित केली नव्हती. काल संपूर्ण दिवसभर ज्या गोलंदाजांनी सर्वात चिंगूस गोलंदाजी केली, सर्वात कमी धावा खर्च केल्या आणि सदैव फलंदाजांची डोकेदुखी बनला होता, त्या गोलंदाजाला अक्षरशः आकाश दाखवलंय. आणि दीप मात्र एवढंच सांगतायत, जो कोणी आम्हाला नडला तो दिसतो डायरेक्ट ढगात आणि चेंडूला पाठवलं डायरेक्ट ढगात. टोला प्रत्येक वेळेला दिलाय
सत्यमला आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय वेगाने धावा फलकावरती येत आहेत. करावं तरी काय, करावं तरी काय, करावं तरी काय, हा सर्वाधिक मोठा प्रश्न. मात्र फसवा चेंडू फसवलाय. सोनार की तो एक निश्चित तौर से लोहार की, हेच मात्र सत्यमने सांगितलंय. परतावं लागेल दीपला मैदानाच्या बाहेर. संघाला सन्मान करायचा, त्यांचं खाली जायचंय. 26 पाहिजेत 13-26. हो अजून एक चांगला चेंडू. थोडेसे नाखुश आहेत सत्यम, परंतु 2 चेंडूंवरती काय कमबॅक राहिलाय मागील. पहिले 4 चेंडू थोडेसे भागडे पडले जरूर, परंतु मागील 2 चेंडूंवरती कमबॅक करत सर्व या ठिकाणी प्रशांत आपण सन्मान करतोय. कॉफी ब्लूचे सर्व 12-26. चला, श्याम सरांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन सन्माननीय अरुणजी खान साहेब यांना की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. श्याम सर आपल्यासोबत जोडले जातात, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या 2 दिवसांमध्ये खूप चांगला सपोर्ट, खूप चांगलं सहकार्य आपल्या संपूर्ण स्पर्धेला राहिलं. विशेषतः खेळाडूंच्या आरोग्याची काळजी आपण या ठिकाणी घेतली होती. कपासवाडी प्रथमोपचार संघ यायचं व्यासपीठावर, इकडे यायचं समोर. प्रथमोपचारासाठी संपूर्ण टीम स्वातीताई इकडे आले, त्यांना द्यायचं तुम्ही सन्मान करायचं ह्या टीमला. श्याम सरांचा इथे होतो शुभ सन्मान. दिघे मॅडम यांना विनंती करतो, यानंतर म्हाडा संघ सुद्धा उपस्थित झाला, त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. दिघे मॅडम आणि सर्वच आमच्या महिला पदाधिकारी त्यांना विनंती असेल की हा सन्मान आपण खाली करतोय स्टेजच्या, त्यामुळे थोडीशी तसदी आपल्याला होणार आहे, त्याबद्दल क्षमस्व, परंतु ही तसदी घ्या. आपल्याच खेळाडूंचा सन्मान आहे. नो बॉल. धन्यवाद श्याम सर, मनपूर्वक आभार आपला देखील. आपण जे सहकार्य संपूर्ण स्पर्धेला केलं म्हाडा त्याबद्दल 11 संघाने Thank you so याच्या much. समोर विधानसभा सहसंघटिका दिघे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी म्हाडा 11 संघाला सन्मान करायचा आहे. किरण जायचं, किरण तर भुया जरूर पार आपण- कुठे असेल तर डब्ल्यू बाईज, चाचू बाईज, साई 11, विशाल जाधव रेडी असेल तर संघ घेऊन यायचा आहे. चला विशाल, आपल्याकडे जेवढे संघ रेडी आहेत सर्वांनाच तयारीत राहायला सांगायचं आहे. नेक्स्ट टीम म्हाडा 11 प्रतिभाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी विशाल जाधव आपला संघ घेऊन यायचा आहे. प्रथमेश संघ घेऊन यायचा लगेच. फोटोग्राफर कुठे असेल त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. फोटोग्राफर योद्धा 11 विशाल जाधव संघ आलाय. प्रतिभाताई समोर यायचं, प्रतिभाताई खाली यायचंय, खाली.
जेवढं वाजवते तेवढं वाजव. थोडासा तुझ्यासाठी ब्रेक. ब्रेक. चला लगेच करायचे सामना सुरुवात. या कार्यसम्राट चषकाचे जे प्रमुख पाहुणे आहेत म्हणता येणार नाही, तर त्या साहेबांच्या नावाने आपण चषक घेतला आहे. अनिल परब साहेब माजी मंत्री आणि विभाग प्रमुख आमदार काही क्षणातच उपस्थित राहणार आहेत. 10 ते 15 मिनटामध्ये ते ग्राउंडमध्ये येतील अशी आयोजकांकडून सूचना आलेली आहे आम्हाला. तर सामना लवकर घ्यायचा आहे. चला मित्रांनो, पहा ज्या प्रकारची सूचना आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार आपल्याला देखील लगेचच कामाला लागायचं आहे. सामना त्वरित या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आहे. आमचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांना देखील विनंती असेल आपण देखील त्वरित राहा. ज्यांच्या नावे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते व्यक्तिमत्व काही क्षणातच आपल्यामध्ये उपस्थित राहताना पाहायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स. तर 12 चेंडूमध्ये 26ची आवश्यकता होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय तर काय. गोलंदाज आलेत सुंदरम, ज्यांनी मात्र सुंदर गोलंदाजी दाखवत अक्षरशः फलंदाजांना डांबून ठेवलंय. अक्षरशः नामुष्की केली की काय म्हणावं लागेल. लीना त्रिवेदी मॅडम आपल्याला विनंती करतो की त्यांनी साई 11 संघ आलाय त्यांना सन्मान करायचा आहे. उपविभाग प्रमुख या ठिकाणी कार्यसम्राट चषकाचे प्रमुख पाहुणे आणि कार्यसम्राट चषक ज्यांच्या नावाने घेतले जात आहे ते विभाग प्रमुख आमदार तसेच शिवसेना नेते अनिल परब साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. निश्चितच मित्रांनो, ज्यांची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या नावे ज्या व्यक्तिमत्वाच्या नावे ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते, असं कार्यसम्राट व्यक्तिमत्व ज्यांचं तुम्हा सर्वांना लाभलेलं आहे, असं तुम्हा सर्वांचेच स्वाभिमान अभिमान आणि निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख त्याचबरोबर विधान परिषद सदस्य सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट अनिलजी परब साहेबांचं इथे होत आहे शुभ आगमन. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत परब साहेबांसाठी. ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी मुख्य मंचकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात परब साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जोरदार स्वागत करायचं आहे. हार्दिक स्वागत असणार आहे परब साहेब आपलं या कार्यसम्राट चषकामध्ये. निश्चितच ज्या प्रकारचं हे आयोजन, ज्या प्रकारे आपण व्यक्तिमत्व पाहतो, अगदी खऱ्या अर्थाने कार्य संपन्न असं कार्य तत्पर कार्य सम्राट व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावे ही संपूर्ण स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार अर्थातच आणि निश्चितच आपण पाहतोय विभाग प्रमुख शिवसेना नेते म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्याला पाहायला मिळतं, असं व्यक्तिमत्व ज्यांचं शुभागमन या मुख्य मंचकावरती होतं, ज्यांच्या नावे मित्रांनो ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. काहीच दिवसांपूर्वी मित्रांनो विश्व टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप ज्याला आपण संबोधतो अशी सुप्रीमो स्पर्धा देखील त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण मुंबईच्या जनसमुदायासमोर आली आणि त्यानंतर आपण पाहिलं या सुप्रीमोचा ताट. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय यावेळी कार्यसम्राट चषकाचा हा संपूर्ण सोहळा आणि या सोहळ्यास मात्र आज मुख्य अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. बॉक्स. तर येणारे चेंडू असतील 6 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. आदरणीय आमदार साहेब आमच्या व्यासपीठावरती निश्चित स्वरूपाने आलेले आपण पाहू शकता आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की ज्यांच्या नावाने ही संपूर्ण स्पर्धा इथे मात्र आयोजित केली गेली आहे त्या स्पर्धेची रंजनाताई आपल्याला विनंती करतो की शीतलादेवी बॉयज आले त्यांचा सन्मान करायचा आहे. तर 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सुदर्शन. 6 चेंडू 18, 3 मोठे फटके लगावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. तेवढं सोपं राहणार नाहीये मित्रांनो 6 चेंडूमध्ये 18 धावा गोळा करणं, कारण की सर्वात मोठी ताकद अर्थात ज्यू स्पोर्ट्सची काय असेल ना तर ती म्हणजे त्यांची कणखर गोलंदाजी. फिरकीच्या अस्त्रावरती या संघाने अक्षरच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या टीमांना नसता नाबूद केलंय आणि आता मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावा ते डिफेन्स करतील का. 6-18 येस 18च बोललो मित्रा. हॅलो, प्रेक्षकांनी थोडं बाजूला याच्या कॉम्बॉक्सच्या समोरून.
6-18. मित्रांनो, निश्चितच आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतात या संपूर्ण क्रीडा सोहळ्याचे मुख्य अतिथी सन्माननीय विधान परिषद सदस्य, त्याचबरोबर शिवसेना नेते मिनालीताई यांना विनंती करतो की ॲडव्होकेट डॉक्टर अनिल श्री पवार गणेश साहेब यांचा देखील इथे शुभागमन संघ इथे झालं. आलेले आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. तर सहभाग सन्मान चिन्ह देऊन आपण सर्वच संघांचा या ठिकाणी सन्मान करतोय. हे आमच्या सर्वच महिला पदाधिकारी ज्यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. आमच्या सर्वच या संपूर्ण स्पर्धेतील सहभागी संघांचा आपण पाहतोय. मित्रांनो, तब्बल 32 संघांचा सहभाग आणि त्यानंतर काल आणि आज दिवस रात्र स्वरूपातील ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. यस ओमकार, या संपूर्ण स्पर्धेचं जर का स्वरूप सांगायचं म्हणलं तर अंधेरी पश्चिम विधानसभा या परिसरातील खेळाडूंना मात्र नामी संधी दिली गेली. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचा एकही रुपया कुणाकडून घेतला गेलेला नाहीये आणि तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक आपण पाहतो तब्बल 50,000 रुपये आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी एक सायकल देखील दिली जाणार आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रज्ञाताई, आपल्याला विनंती आहे की समद 11चा सन्मान करायचा आहे. प्रज्ञाताई, चार चेंडू 12 धावांची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. 4 चेंडू 12. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हा षटकार निर्णायक क्षणावरती आलाय आणि अक्षरशः या षटकाराने पुन्हा एकदा मैदान तापून सोडलंय की काय. पुन्हा एकदा वारं बदललंय मित्रांनो. आता मात्र हवेची दिशा बदलली आहे. येणारे चेंडू 4 असतील. आवश्यकता असेल ती म्हणजे 12-12-12. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सुदर्शन आलेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाज आदिलने ठोकलाय हा षटकार. छावा 11. हो अजून एक षटकार. आकाशाला गवसणी घालणारा लांबच लांब येतोय षटकार. TA 11 ज्योतिताई सुतार, आपणास विनंती करतो की त्यांनी TA 11 फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. आणि हेच म्हणावं लागेल, फिक्र केली गेली होती आणि याच्यानी होतंय काय. हेच कदाचित जे दडपण होतं ते बाजूला सारलं आणि आता मात्र तुटून पडलाय. काय फटका लगावलाय. येणारे 3 चेंडू आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 6 धावांची. TA 11 क्रिकेट टीम चाहिए था. ठीक है, अभी ले लो. क्रिकेट संघाला सन्मान करतो. ठीक है. वक्त नूर को बेनूर कर देता है, यही वक्त कोयले को कोहिनूर कर देता है. वेळ बदललाय अक्षरशः वेळ बदलला. 3 चेंडू 4. 6 माफ करा, 3 हवे होते. हवेमध्ये चेंडू यष्टीरक्षकाने कंप्लीट केलाय कॅच. 2 चेंडू 6. TA 11 आपला संघ आला नाही, लक्षात घ्या, त्याची नोंद केली गेली आहे. दोन बॉल 6 पाहिजे जिंकायला. निलेश राऊत आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका, एक चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे पण तो सीमारेषेच्या पलीकडे की अलीकडे हे प्रेक्षकांवरती आहे. तर चला लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि अक्षरशः या मॅच मध्ये पुन्हा एकदा खेचून आणण्याचं काम आदिलने केलंय. आदिलचे हे 2 षटकार तुम्हाला आवडले असेल तर आपण पाहतो टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी होताना त्याचे चाहते वर्ग निश्चित स्वरूपाने करतायत. झोपलेला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा जागा झालाय. बसलेला प्रेक्षक वर्ग अक्षरशः उभा राहिलाय आणि जे उभे होते ते आता मात्र ऑन द टो झालेत. शेवटचे 2 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 6 धाव्यांची. नवीन फलंदाज निलेश राऊत मैदानाच्या आतमध्ये. ऑन द विकेट खेळायचा होता ऑन साइडला. पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. लाऊड अपील जरूर मागितली गेली आहे. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 बॉल 5. लेग बाईज. यस सर, लेग बाईजच्या माध्यमातून मात्र इथं
1 बॉल 5. काय घडेल? षटकार येणार का? मिडास ट्रॉफीची आठवण झाली. ओमकारने ज्या प्रकारे उल्लेख केला होता, दिनेश कार्तिकचा तो फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. भारताने विजयाचा जल्लोष साजरा केला आणि त्याच प्रकारचा जल्लोष आता मात्र अंबोली बॉईज करणार का मित्रांनो? शेवटचा 1 बॉल, 6 धावांच्या 5 धावांची आवश्यकता मित्रांनो. शेवटच्या बॉलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि घडतंय काय? पंच इशारा. 4 रन म्हणजे अवघ्या एका धावेमुळे हा सामना पराभूताला सामोरं जावं लागलं. घाई करायचे, सेकंड सेमीफायनलचा राऊंड चालू करायचे लगेच. 71 शाखा प्रशांत सर, शाखेचे नाव घ्यायचे आहे. ज्यूस फायनलला 71. ज्यूस स्पोर्ट्स फायनलमध्ये गेली आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स अगदी अविस्मरणीय संस्मरणीय असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला जू स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून. आणि अंतिम सत्रामध्ये अर्थातच मेगा फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करताना पाहायला मिळतात. अफलातून खेळ, दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सुप्रभात बॉईज